नमस्कार मित्रांनो, मी दीपक गोताड आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि आमच्या इथे मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीचं पूजन केलं जातं। सो मी हे तुम्हाला दाखवणार आहे आणि मालगुण येथे भाटलेवाडीतील श्री महालक्ष्मी मंदिर तिथे पण जाणार आहे दर्शन घेण्यासाठी। सो दरवर्षी जातो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, सुरुवातीला आपण घरची पूजा केली आणि त्यानंतर मग लक्ष्मीचा घट मांडला जातो आणि इकडे पूजेची तयारी, इकडे फुलं आहेत, फळं आहेत आणि पूजेसाठी जे साहित्य लागतं ते आहेत आणि देवीचे दागिने आहेत इथे। आणि मित्रांनो, इकडे बघू शकता की लक्ष्मीपूजन संपूर्ण झालंय आणि आता पोथी वाचन होईल व त्यानंतर आरती होईल। आमच्या घरी जवळजवळ 16 ते 17 वर्षापासून नित्य नियमाने श्री महालक्ष्मी पूजन केले जाते आणि गावातील मंडळी सुद्धा इथे दर्शन घेण्यासाठी येत असतात। मित्रांनो, घरचं लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आम्ही दरवर्षीप्रमाणे मालगुण येथील भाटलेवाडीतील श्री महालक्ष्मी मंदिर आहे तिथे दर्शन घेण्यासाठी जातो आणि इथे दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादही दिला जातो आणि तसेच महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो। आणि भाटलेवाडीतील इथलं जे म्हणजे शेवटच्या दिवशी जे व्यवस्थापन असतं ते अतिशय सुंदर असतं आणि विशेष म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये या मंदिरामध्ये दर गुरुवारी सुंदर अशी सजावट केली जाते। मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या मंदिरामध्ये गावातील व इतर गावातील सुद्धा भक्त मंडळी दर्शन घेण्यासाठी या मंदिरात उपस्थित राहतात। गणपतीपुळे मालगुण या ठिकाणी जर पर्यटनाला येत असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या। मालगुण बाजारपेठ किंवा मालगुण हायस्कूलच्या इथून अवघ्या 500 मीटरवर अंतरावर हे मंदिर आहे आणि कविवर्य केशवसूत स्मारक या ठिकाणाहून 2 मिनिटावर हे मंदिर आहे। चौथ्या गुरुवारी या मंदिरामध्ये अभिषेक, आरती, भजन व रात्री गरबा नृत्य आणि त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम केले जातात।